मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या भागामध्ये आपण एक संघर्षाची कथा ऐकली होती ठाकर कुटुंबासमवेत। सीमा वहिनींना भेटलो, मुकुंदजींना भेटलो आणि याच गप्पा पुढे आता सुरू राहणार आहेत। तेव्हा पुन्हा एकदा स्वागत करूया या ठाकर कुटुंबाचं। नमस्कार। नमस्ते। नमस्कार। प्रगत शेतीकडे वळावं हे कधी वाटलं तुम्हाला? शेतीमध्ये आम्ही 5 एकर, 7 एकर, 8 एकर, 10 एकर पर्यंत टोमॅटो लावायचो। हां, तर टोमॅटो हे पीक असं आहे की खूप नाशवंत आहे। ते एवढं म्हणजे नाजूक पीक आहे की ते टिकत नाही जास्त दिवस। मग त्या ठराविक स्टेजला त्याला काढणी करायला लागते, पॅकिंग करायला लागते, मार्केटला पोहोचवावं लागतं। तर एक प्रसंग असा होता, आम्ही टोमॅटो सकाळी 7 वाजता तोडायला गेलो होतो, बहिणी आम्ही सगळे। त्या प्रसंगापासून मला म्हणजे वेगळी कलाटणी मिळाली आयुष्याला। सकाळी 7 वाजता टोमॅटो काढायला गेले। हां, म्हणजे आम्ही सकाळी सोमवार होता, आईला उपवास होता, वडिलांना उपवास होता। दिवसभर आम्ही टोमॅटो तोडले, झाडाखाली ठेवले, पॅकिंग केले। आमच्या शेतामध्ये त्या दिवसाला एक टेम्पो भरून टोमॅटो निघाला होता। साधारण 150 कॅरेट निघाले होते ना ताडी। आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत काम करत होतो। 1:30 वाजता घरी आल्यानंतर म्हणजे जेवायची पण इच्छा नव्हती राहिली, झोपून गेलो। सकाळी वाशी मार्केटला माल गेल्यावरती त्यावेळी रेट असे कमी जास्त व्हायचे, पण एवढे पण कमी होईल असं वाटत नव्हतं की आमच्या कष्टाला काहीच मोल नाही। शेती तर करतोय आपण सगळेच, पण ती का करावं याचा प्रश्न त्या दिवशी पडला होता मला। जेव्हा आमच्या हातामध्ये ते पट्टी आली, वाशी मार्केटला माल गेला, टेम्पो बरोबर भाऊ गेला होता, आणि जेव्हा ती पट्टी आमच्या हातामध्ये आली ना, तेव्हा मला शॉक बसला। शेती पिकवायची का? आणि तेव्हा मी ठरवलं की आपल्याला शेती पिकवायची, शेतीमध्येच वेगळं काहीतरी करायचं, तरच आपण का खूप कमी पैसे तेव्हा मिळाले होते? तर त्या दिवशी 150 कॅरेट गेले, किमान 1 कॅरेटमध्ये 30 किलो टोमॅटो। त्यावेळी सगळे जाऊन म्हणजे ट्रान्सपोर्ट, त्यांची हमाली, भाडे सगळं जाऊन आम्हाला -1200 रुपये पट्टी आली की तुमचे टोमॅटो जे विकले गेले त्याच्यावरती हमाली एवढे गेली, तोलाई एवढे गेली, मार्केटमध्ये भाव हा मिळाला, त्याच्यातली काही कॅरेट तुमची फेकून दिली, ती सडली, विक्री नाही झाली। आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला दलालांनी जी पट्टी पाठवली त्या पट्टीवरती असं लिहिलं, तुमच्या नावे 1200 रुपये शिल्लक राहिले, ते पुढच्या त्याच्यामध्ये आपण करू, आज भावच नाही भेटला। म्हणजे आपण एवढं करतोय कशासाठी आणि कोणासाठी करायचं? मग ती शेती पिकवताना जर ठीक आहे, किमान त्या दिवसाच्या कष्टाचं मोल आम्हाला आमचा रोज जरी सुटला असता तरी समाधान वाटलं असतं। मग त्या दिवशी ठरवलं, वडिलांची जरी इच्छा असेल की शेतीच करायची, तर वडिलांच्या इच्छेविरुद्ध नाही करायचं, पण त्या शेतीमध्ये आधुनिक शेतीचा जोड द्यायचा आणि शेती पिकून दाखवायची। म्हणजे तो जो दिवस होता तो तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट। त्या दिवसाला मला म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला की आयुष्यात आपण जे आता समजा पुढं वडिलांच्या पावला टाकून जे करणार आहेत, तर ह्यामध्ये आपण उदरनिर्वाहापलीकडे काही करू शकत नाही आहे। कारण की म्हणजे गावातून माणसं आमच्याकडे कामाला येत होते, त्या दिवसाचा त्यांचा रोज तर निघालाच नाही, पण आम्ही एवढे कष्ट केले की आम्ही उपाशी झोपलो। त्या दिवशी मी ठरवलं की आपण वेगळं काहीतरी करायचं। मग त्याच्यानंतर तुम्ही कुठली शेती सुरू केली? मग त्यानंतर मी शोधत होतो की आपण काय करायचं, आपल्याकडं वेगळे काही पिकं घेऊ शकतो का? मग आमच्या गावामध्ये एक नर्सरी व्यवसाय चालू होता, गुलाबाचीच झाडांचा व्यवसाय चालू होता। मग त्यांच्याकडे जाऊन तिथं कामाला जाऊन बघायचो, शिकायचो। ते शिकवायचे की असं झाडाला कलम करायचं, अशी झाडाला माती भरायची, अशी पिशवी भरायची, मग त्या झाडाला अशी छाटणी करायची। म्हणजे त्यांच्याकडे जाऊन शिकलो थोडंफार, आणि मग स्वतः नर्सरी टाकायचा विचार केला आणि नर्सरी व्यवसाय घरी चालू केला। वडिलांनी मला भांडवल पुरवलं। मग नर्सरी करत असताना रोपं चांगल्या प्रकारे तयार करायला सुरुवात केली, पण पावसाचं प्रमाण खूप जास्त आपल्याकडे। मग रोपं तयार व्हायची, पण ती विक्री वाजून व्हायला जायची, म्हणजे भांडवल सुद्धा सुटत नव्हतं। त्यातही असा विचार करत होतो की आता ह्या पावसावरती आपण काय शेतीमध्ये प्रयोग करू शकतो का? त्यात माझे छोटे मामा एक कंपनीमध्ये पॉलिओ शेतीमध्येच काम करत होते। तर मग त्यांनी मला सांगितलं की मग आपल्या इथं आपल्या मावळ तालुक्यामध्येच जर मोठे कॉर्पोरेट कंपनी सक्सेस होतात, तर आपण का सक्सेस होऊ नये?
मग प्रायोगिक तत्वावरती एक 10 गुंठे पॉली हाऊस करायचा विचार केला. 10 गुंठे. 10 गुंठ्यावरती मी शेती चालू करायचा विचार केला आणि 10 गुंठे पॉली हाऊस करत असताना ज्यांनी केलेली आहे त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करायचो. आता किती पॉली हाऊस आहे? आता आमचं 50 एकर क्षेत्र हे पॉली हाऊसमध्ये आहे. टोटल ग्रुपचं हे सगळे फॅमिली मेंबर हे सगळे आम्ही एकच शेती करतोय. 10 गुंठ्यापासून जे गुलाबाच्या फुलाची शेती चालू केली, आज सांगायला अभिमान वाटतो 50 एकर क्षेत्र आमचं पूर्ण गुलाबाचं आहे. फक्त गुलाब? फक्त गुलाब. आणि ती जगभर जातात? जगभर जातात. 10 गुंठे फुल शेती करायला सुरुवात करायला विचार केला. लोन घ्यायचं तर कुठली बँक लोन देईना का, तर पॉली हाऊससाठी त्यावेळी 1 गुंठ्याला 1 लाख रुपये खर्च येत होता. 10 लाख रुपये जर खर्च करायचं म्हणलं तर अगोदर बँकेवाले म्हणजे तुम्ही तारण काय ठेवणार, शेती तारण ठेवून लोन देत नाही का, तर शेतीचं पीक हे भरोशाचं पीक नाही आहे. तुमच्याकडं बंगला आहे का, रो हाऊस आहे, तुमच्याकडे येणे प्लॉट काही आहे का, तर आम्ही तुम्हाला लोन देऊ. मग लोनही भेटत नव्हतं कुठं. असं शोधत जाताना एक बँकेमध्ये ओळखीनं एक लोनचं हे झालं आणि एक ज्यांनी पॉली हाऊस अगोदर केलं होते ते नातेवाईक होते. त्यांनी मला जामीनदार राहिले आणि 10 गुंठ्याला मला 7,38,000 रुपये पहिलं लोन त्यांनी मला मिळवून दिलं. कुठल्या वर्षी? 2005 साली. पण आता हे जे उत्पन्न आहे हे बारमाही आहे? 12 आहे गुलाबाचं. हो. मग आता कुठे कुठे जातो गुलाब? आता मग आपलं भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सगळ्या मार्केटमध्ये आपला गुलाब पोहोचतो. म्हणजे दिल्ली, इकडे कोलकाता, इकडे इंदोर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, चेन कशी तयार केली तुम्ही? आणि या माऊलीची काय मदत होते का? होते ना. काय होते? अकाउंट सांभाळतात ना. पण आता फक्त गुलाब तयार करतात? फक्त गुलाब. म्हणजे आमचं स्वतःचं आम्ही एक वेगळं ब्रँड तयार केले. भारतभर स्वतःचं नाव आम्ही जपलंय. पण मग आता तुमच्याकडनं चेन कशी? तुमच्याकडे फुलं तयार होतात? आपल्याकडनं सकाळी फुलं काढली जातात, दुपारी ती प्री कुलिंग केले जातात, संध्याकाळी पॅकिंग करून ते परत रात्रभर स्टोअर केले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केटला आपण पाठवतो. त्यावेळी आपल्याला मार्केटमधून फुलं येतात की आज मला व्हाईट कलरचे एवढे बंच पाहिजे. म्हणजे मेसेज वगैरे येतात व्हॉट्सअपला. आमचे ग्रुप सगळ्यांचे आम्ही केले, प्रत्येक पार्टी वाईज ग्रुप केलेले आहेत. त्यामध्ये भाऊ एक्सपोर्टचं मार्केट बघतो आणि दाजी जे आहेत हे दाजी मोठे दाजी आहेत ते डिस्पॅच सगळं बघतात. मध्ये दुसरे दाजी बसलेत ते प्रोडक्शनचं काम बघतात. म्हणजे आम्ही प्रत्येकाने एक जबाबदारी घेतलेली आहे. त्यामध्ये सगळ्या साईटवरती सुपरवायझर आणि कामगार आहेत. राऊंड मारून आम्ही प्रत्येकाला दिलेले आहेत. 200 कामगार आहेत आमच्याकडे. काय विश्व तयार केलं बघा. आज किती देशात जातोय गुलाब? 5 देशामध्ये गुलाब जातोय आपला. आता 5 देशांमध्ये गुलाब जातोय आणि भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये पूर्ण देशामध्ये प्रत्येक मार्केटला आज आपला गुलाब जातो. आजच्या दिवशी दिवसाला आमच्याकडे 80,000 फुलं तयार होतात रोजचे. 4,000 बंडल आमच्या रोज. एक बंचमध्ये 20 फुलं असतात. 4,000 बंडल पर डे प्रोडक्शन आहे आमचं. लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी जो खर्च झाला, जे कामगार समजा त्यावेळी तर मार्केटला सुद्धा जाता येत नव्हतं, सगळ्या कामगारांना बसून आम्ही सगळ्यांना घरपोट भाजीसहित सगळं पोचवलं. ते कामगार दुसऱ्या दिवशी आज आमच्यासाठी लगेच उभे होते परत. तेव्हा आम्हाला लॉकडाऊनमध्ये जो झालेला लॉस आहे हा लगेच भरून निघण्यासाठी सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरला. आणि त्यावेळी ज्या कामगारांना आम्ही घरचं कुटुंब म्हणून सांभाळलं ते अहोरात्र आमच्यासाठी कष्ट करून लगेच आया असे आमची पूर्वत परत लाईन बसवण्यासाठी खूप मोठा सपोर्ट मिळाला. या तुमच्या संघर्षासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत, अभिनंदन आहे. हा ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगा यांच्याबद्दल? तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, सगळ्यांशी आदराने वागते, सगळ्यांचा आदर करते. स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. घरात कुटुंबातले लोक सोडून बाहेरचे जे लोक असले तरी त्यांच्याशी जसे आमच्याशी वागते तसेच सेम वागते. त्यामुळे ना की खरी गृहलक्ष्मी आहे. ह्या कशा वागतात तुमच्याबरोबर? भांडते माझ्याशी सांगतो ना मी, पण प्रेमाने म्हणजे असं कुठं काय म्हटलं. जसं सगळ्यांनी आता सांगितलं की फार प्रेमळ आहेत. इतक्या प्रेमळ आहेत की आता इथे आम्ही 10% पण लोक नाही आलो, 90% जे नाही आले त्यांचं टेन्शन आता त्यांना घरी गेल्यावर असणार आहे. इतका त्यांचा मनमिळावू स्वभाव असतो. त्यांना नेहमी हीच सवय आहे की जे काही करायचं सगळ्यांनी सोबतच. वा वा वा. सौ सीमा मुकुंद ठाकर आणि मुकुंद बमनराव ठाकर यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी मुकुंद छोटा असल्यापासून ओळखतो त्याचा स्वभाव. आणि सीमाताईचा स्वभाव जरी मी त्यांचा मुकुंदचा मोठा दाजी असलो तरी आम्ही मित्रांसारखा राहतो कायम.
जसं तुम्ही सांगून आणलं होतं तसंच बोलतायत ना? हा बघा असं- उलट तुम्हाला म्हणणार होते की तुम्ही त्यांना सांगा की माझं नुसतं चांगलं नका सांगू, वाईट वाईट पण पण सांगा. सांगा. म्हणजे मला कळेल की माझं कुठं चुकतंय. चुकतंय, बरोबर आहे. म्हणजे मी चुलत भाऊ आहे त्यांचा. हा. तर मला लहानपणापासून भाऊन मी जास्त म्हणजे ह्या बाकीच्यांपेक्षा भाऊन मी जास्त वर्ष आम्ही बरोबर राहिलेले आतापर्यंत. तर मला कधी भाऊनी मी चुलत भाऊ आहे असं कधी कुणाला जाणून दिलं नाही. राहिलं वहिनींच्या होते 2009 पासून. वहिनींनी पण कधी दिरासारखं किंवा चुलत दीर असं काही वागवलं नाही. एक माझा मोठा भाऊ किंवा माझा सख्खा दीर ह्या हिशोबानेच वहिनींनी पण माझ्याबरोबर कधीच त्यांनी त्यात भेदभाव कधीच ठेवलेला नाही. कायम त्यांनी माझ्यासाठी ज्यावेळी मी सांगत त्यावेळेला ते माझ्यासाठी मला मिळालेले. माझी दीदी ती मोठी आणि मी तिची छोटी बहीण. ते दोघं पण मला कधीच माझ्या आईवडिलांची जाणीव भासून न देण्याचं कारण हे दोघं आहेत. म्हणजे मोस्टली सुट्ट्या पडल्यानंतर आपण मामाच्या गावाला मावशीच्या गावाला जातो. मीच अशी एकमेव मुलगी असेल की मी माझ्या ताईच्या घरी जाते आणि ही तर सगळी बसलेली फॅमिली तिची फॅमिली नाही तर माझी फॅमिली. मी त्यांची सगळ्यात मोठी भाची आहे आणि मी चुलत आहे. पण त्यांनी असं कधीच आम्हाला जाणून नाही दिलं की आम्ही चुलत आहे आणि हे सख्खे आहेत वगैरे. जर खूप दिवसांनी कॉल नाही केला किंवा जाऊन नाही आलं, आमचं आणि मामाचं घर खूप जवळ आहे. असं चालत गेलं तरी 10-5 मिनिटात आम्ही पोहोचू शकतो, एवढं जवळ आहे. तरी त्या आम्हाला फोन करणार, बोलवणार, कधीच विसरत नाही. कुठलाही कार्यक्रम असला ना तरी त्या कधी आम्हाला विसरत नाही. मी पुतणी आहे त्यांची, पण त्यांनी असं पुतणीसारखं कधीच वागवलं नाही. माझे आई वडीलच आहेत ते दुसरे. आणि काकींनी पावलावर आदर्श वागणूक आहे त्यांची आणि त्यांचा ठसा उमटवलाय की तुम्ही माहेरीच नाही सासरी गेल्यावर पण कसं वागायचं. तर काकींनी ते आम्हाला दाखवून दिले लहानपणापासून. त्या इमोशनल झाल्या एकदम. तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आहे, तुमच्या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आहे. सासूबाईंची शिकवण म्हणायला काय हरकत नाही. सासूबाई तुम्हाला नमस्कार. तुमचे संस्कार आणि शिकवण असं म्हणतायत की कुणी दारावर जर आला, एखादा भिकारी आला तरी त्याला उपाशी लावला नाही. अर्धी भाकर का असाना पण एवढी खा, तांब्याभर पाणी पे आणि नंतर जा बाबा पुढं. हे संस्कार आहेत. हा आणि त्याचा आशीर्वाद या पुढच्या पिढीला नाही तर त्याच्या पुढच्या पिढीलाही मिळू लागलाय. आता एक छोटंसं आव्हान आहे नणंदबाईंसाठी. आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर या माऊलीला तन्मणी बक्षीस मिळवून देणार आहात. बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुम्हाला, बरोबर आहे? याचं नाव काय? श्रेयस. श्रेयस, मला सांगा याच्या शर्टाला किती बटन आहेत? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. मला तुम्हाला विचारायचंय, यांच्या येण्याने तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात काय बदल झाला? जास्त बदल झाला असं काही नाही. हे वातावरण तसंच पुढे कायमस्वरूपी टिकून राहिलं. चांगलंच राहिलं. म्हणजे बिघडलं नाही. बिघडलंच नाही कधी. तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर सासरी गेल्यानंतर मुलींना खूप टेन्शन असतं की घरातले कसे असेल, सासू कसे असेल, नणंद कसे असेल, दीर तिला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं. पण मला आधी म्हणजे बरेच ऐकलं होतं की मैत्रिणींच्या तोंडून की असं आहे ते तसं आहे. पण तसं कधी असं वाटलंच नाही की आपण सासर होऊन सून म्हणून या घरात राहतोय. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आवडेल तुम्हाला? खूप फिरतात बाहेर आणि खूप फिरतात. त्याचा त्रास त्यांना होतो. मग तुमचं म्हणणं काय आहे? त्यांनी एकतर कमी फिरलं पाहिजे किंवा फिरले तर तुम्हाला घेऊन फिरलं पाहिजे. काय आहे म्हणणं? फॅमिली म्हणून आम्ही सगळे फिरत असतोच. म्हणजे आमचं ट्रिप सतत होत असते, त्याबद्दल कंप्लेंट नाही. पण थोडं फिरणं कमी केलं पाहिजे. आता उद्योग व्यवसाय जबाबदारी सगळ्यांनी माझ्याकडे मार्केटिंगची दिलेली आहे. तर मार्केटमध्ये जाऊन आपलं मटेरियल कशा पद्धतीने पोहोचतंय, ते विकलं कसं जातंय, ह्याच्यावरती मला अभ्यास करायचा मान्य आहे. पण त्यांना त्यांच्या मटेरियलची काळजी आहे, त्यामुळे जरा काळजी घ्या असं त्यांचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. बरं, आज क्षमा मागायची असेल तर माऊली तुम्ही कोणाची मागाल? घरातल्यांचीच. म्हणजे जे घरी आज राहिलेत ना ते सगळे घरी गेल्यावर प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही आम्हाला का नेलं नाही. तर त्यांना सगळ्यांना सॉरी. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आमचा अकाउंटंट, त्याला म्हणजे सुट्टी पाहिजे होती. अचानक त्याला सुट्टी पाहिजे होती. दाजीने सांगितलं नाही आम्ही दोघे साईटवर तर सुट्टी घेता यायची नाही. त्याला तरी मिसेसला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, तरी त्याला आम्ही आज सोडू शकलो नाही. तेव्हा थोडंसं मनात असं वाटलं की आपण त्याला दुखवलं आज. तुम्हाला एक सांगू, तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्येच इतका चांगला माणूस दडलेला आहे ना,
आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या माणसांचा कायम आदर करत राहणार आहात. किंबहुना तुम्ही क्षमा मागण्यापेक्षा आज मी त्याची क्षमा मागेन की ज्याला आज सुट्टी मिळालेली नाही आहे. पण त्याला सुट्टी जरी मिळालेली नसली तरी ते इतके भाग्यवान आहेत की अशा माणसाच्या हाताखाली ते एक कुटुंबात काम करतायत. त्यामुळे उत्तरोत्तर त्यांची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता ना तुमच्या पाठी गृहलक्ष्मी म्हणून तुमची साथ देणाऱ्या या माऊलीचा सन्मानाचा क्षण आलाय. पण त्यांना पैठणी कोण मिळवून देणार ते आता ठरणार आहे. आणि आता जी सगळ्यात लहान नणंद आहे ती आणि जाऊबाई यांच्यामध्ये एक खेळ होणार आहे. या दोघींपैकी जे कोणी जिंकणार ते या माऊलीला पैठणी मिळवून देणार आहेत. आता मला बघायचंय जाऊबाई पैठणी मिळवून देणार का छोट्या नणंदबाई पैठणी मिळवून देणार. त्यासाठी हा खेळ. तुमच्यासाठी वेळ 1 मिनिटाची आहे. गुलाबाची फुलं आहेत या ठिकाणी. लाल, पांढरा आणि गुलाबी असे 3 गुच्छ बनवायचे दोरीच्या सहाय्याने. हां, आणि एक एक बनवून बाजूला ठेवायचं आहे. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त गुलाब पुष्पगुच्छ जे कोणी बनवणार त्या माऊली या माऊलीला पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. वेळ 1 मिनिटाची. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. 20 सेकंद झाली. 30, 40, 45, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती झाले तुमचे दाखवा पुष्पगुच्छ. थांबा. 1, हां 2 आहेत का? बांधलेत का? नुसते गुंडाळलेत? 3. तिकडे किती झालेत जाऊबाई? 1, 2, 3, 4, 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं वहिनींना मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.